ओके, याच्यामध्ये आपण सगळ्यात शेवटचे असेल्युलर ऑर्गॅनिझम्स हा पार्ट पाहतोय. त्याच्यामध्ये व्हायरसेस पार्ट पाहिलेला होता, त्याच्यानंतर व्हायरॉइड्स बघितले, देन प्रायॉन्स. आता या टॉपिकच्या सगळ्यात शेवटचा पार्ट आहे म्हणजे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. या टॉपिकमध्ये 1 बाय 1 आपण सगळे पॉइंट्स कव्हर केलेले होते. याच्यामधला एक शेवटचं असोसिएशन बघायचं आहे, ते म्हणजेच लायकेन्स. तुम्ही याला लिचेन्स म्हणू शकता किंवा लायकेन्स, कोणताही वर्ड तुम्ही यूज करू शकता. आता याची वैशिष्ट्य काय काय आहेत बघूया. सो लायकेन इज अ टाइप ऑफ असोसिएशन, शोज symbiotic association. याचा अर्थ बेनिफिशियल असोसिएशन. असोसिएशन फायदेशीर संघटन असतं. असोसिएशन म्हणजे संघटन, सिम्बायोटिक याचा अर्थ फायदेशीर. जेवढे सजीव एकत्र येतात, सजीव एकत्र येणं म्हणजे असोसिएशन आहे. त्याच्यात 2 पार्टनर्स असतात आणि त्या दोघांनाही समान फायदा होतो. इक्वल बेनिफिटेड, म्युच्युअल बेनिफिटेड म्हणजे इक्वल बेनिफिशियल असतं, दोघांनाही समान फायदा मिळतो. अशा असोसिएशनला म्हणायचं सिम्बायोटिक असोसिएशन. आता हे जे लायकेन्स असतात, दे आर ओमनी प्रेझेंट म्हणजे अनेक ठिकाणी असतात. ओमनी प्रेझेंट, ऑल ओव्हर असतात, सगळ्या ठिकाणी असतात. प्रेझेंट ऑल ओव्हर, सो कॉल्ड ॲज ओमनी प्रेझेंट. लॉंग लिव्हिंग असतात, सो दे आर लॉंग लिव्हिंग. त्यांचं लाईफ जास्त असतं, लॉंग लिव्हिंग असतात आणि अनेक ठिकाणी उष्ण वातावरणामध्ये, थंड वातावरणामध्ये अनेक ठिकाणी असतात. झाडावरती असतील, खडकावरती असतील, अनेक ठिकाणी असतात, म्हणून याला म्हणायचं ओमनी प्रेझेंट. जास्त काळ टिकून राहतात म्हणून याला म्हणायचं लॉंग लिव्हिंग. आता यांची जी बॉडी असते, ह्या बॉडीमध्ये 2 पार्टनर असतात, म्हणजे एक अल्गी असते आणि दुसरा फंगस असते. सो लायकेन बॉडी इज मेड अप ऑफ 2 पार्टनर्स. मेड अप ऑफ 2 पार्टनर्स. आता हे कोणकोणते पार्टनर्स आहेत, हे 2 पार्टनर्स कोणकोणते आहेत हे खूप महत्वाचं असतं. तर याच्यामध्ये एक पहिला महत्वाचा पार्टनर आहे तो म्हणजे अल्गी आणि दुसरा आहे तो फंगस. हे मात्र विसरायचं नाही, हे एमसीक्यू साठी तुम्हाला महत्वाचं आहे, 1 सेंटेन्स साठी सुद्धा महत्वाचं आहे. लायकेन मध्ये कोणकोणते ऑर्गॅनिझम एकत्र आलेले असतात, कोणते 2 पार्टनर्स असतात. तर लायकेन मध्ये एक अल्गी असते, एक फंगस, असे 2 इम्पॉर्टंट पार्टनर्स असतात. आता हे लायकेन आहे, हे पोल्युशनला हायली सेन्सिटिव्ह असतं. सो हायली सेन्सिटिव्ह टू दी पोल्युशन. सेन्सिटिव्ह टू दी पोल्युशन म्हणजे हे प्रदूषण असेल त्या भागामध्ये तयार होत नाही. आणि म्हणून जर आपल्याला एखाद्या भागामध्ये प्रदूषण आहे की नाही हे जर ओळखायचं असेल तर तिथल्या लायकेनच्या संख्येवरून कळतं. जिथं लायकेनची संख्या खूप कमी झाली याचा अर्थ तिथं प्रदूषण जास्त आहे आणि म्हणून याला पोल्युशन ओळखण्यासाठी मदत होते. अँड दॅट्स वाय these lichens are also called as pollution indicators. Why lichens are called as pollution indicators? Because these lichens indicates whether this area is polluted or not.
How we can identify? When the lichen number goes on decreases, then there will be a polluted area. So pollution affect the lichen. So because lichens are highly sensitive to the pollutions. ह्या लायकेन्स पासून आपण वेगवेगळे महत्वाचे फायदे पण बेनिफिशियल पण घेऊ शकतो. ते आपण बेनिफिट्स मध्ये बघणार आहे. आपण याच्यामध्ये दोन महत्वाचे पार्टनर्स बघितलेले आहेत. हे दोन पार्टनर्स आपल्याला डिटेल अभ्यासायचे आहेत. अल्गी काय आहे, फंगस काय आहे, त्याचे ऑर नेम काय आहे, ते एकमेकाला कशा पद्धतीने मदत करतात हे आपण पाहणार आहोत. बघा, पहिलं वैशिष्ट्य आहे शो सिम्बायोटिक असोसिएशन, म्हणजे बेनिफिशियल फायदेशीर संघटना आहे. दे आर ओमनी प्रेझेंट, ऑल ओव्हर असतात, सगळ्या ठिकाणी असतात. थिन फ्लॅट बॉडी स्ट्रक्चर असतं, त्याला थॅलस म्हणायचं. सो बॉडी स्ट्रक्चर is called as thallus, म्हणजे थिन फ्लॅट स्ट्रक्चर असेल किंवा लोब्ड असेल. सो बॉडी स्ट्रक्चर इज फ्लॅट, थिन और लोब्ड, किंवा काही वेळा ते ब्रँचड पण असतं. अशा पद्धतीचे हे लायकेन आहे. हे असोसिएशन मधले दोन पार्टनर्स आहेत. हे खूप महत्वाचे आहेत, अल्गी अँड फंगस. हे आपल्याला बघायचं आहे, अल्गी आणि फंगस कशा पद्धतीने एकमेकाला सहकार्य करतात, एकत्रित कसे जगतात. अल्गी वेगळं केलं तर फंगसला जगता येत नाही, फंगस वेगळं केलं तर अल्गीला जगता येत नाही. असं का होतं हेही आपण बघणार आहे. याच्या दोन पार्टनर्स मध्ये असणारी वैशिष्ट्यही बघणार आहे. ही कॅरेक्टरिस्टिक्स कळाले, अतिशय सोपा पार्ट आहे. आता याच्यामध्ये ह्या लायकेन्स मध्ये असणारे दोन महत्वाचे आपल्याला पार्टनर्स अभ्यासायचे आहेत. या लायकेन मधले सगळ्यात महत्वाचे दोन पार्टनर्स आहेत. ते म्हणजे एक आहे ती अल्गी आणि दुसरा आहे ती फंगस. अल्गी अँड फंगस. आता आपल्याला माहित आहे अल्गी ही ग्रीन कलरची असते. हे मात्र व्हाईट कलरचे असतात, व्हाईट इन कलर, ग्रीन इन कलर. याचा कलर ग्रीन असतो, याचा कलर व्हाईट असतो. ओके, व्हाईट इन कलर, ग्रीन कलर. रंगावरून आपल्याला पहिला मेन डिफरन्स कळाला. दुसरं, आता जर ग्रीन असेल तर हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं, म्हणजे याला म्हणायचं फोटोसिंथेटिक. सो फोटोसिंथेटिक अल्गी बिकम्स अ फोटोसिंथेटिक, प्रोड्यूस देअर ओन फूड, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं, लाईट एनर्जी वापरून तयार करतं, सोलर एनर्जी वापरते, सूर्यप्रकाशामध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. याला काय म्हणायचं, फोटोसिंथेटिक. याच्याकडे मात्र हिरवा रंग नाही आहे, क्लोरोफिल पिगमेंट नाही आहे. आता जर हरित द्रव्य नसेल तर मात्र त्याला सूर्यप्रकाशामध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करता येत नाही. म्हणजेच हे मात्र हेटेरोट्रोपिक आहे, नॉन फोटोसिंथेटिक आहे, हेटेरोट्रोपिक आहे. हेटेरोट्रोपिक, याला आपण ॲटोट्रोपिक म्हणतो. ॲटोट्रोपिक हे फोटोसिंथेटिक आहे, हे नॉन फोटोसिंथेटिक. लिहित असताना सिक्वेन्स न लिहूया आपण. इथं आपण फोटोसिंथेटिक म्हटलंय, नॉन फोटोसिंथेटिक. म्हणजेच दुसऱ्यावरती अवलंबून असतं हेटेरोट्रोपिक. आपल्याला कम्पेअर लक्षात ठेवणं सोपं जाईल. ॲटोट्रोपिक, हेटेरोट्रोपिक, फोटोसिंथेटिक, नॉन फोटोसिंथेटिक, ग्रीन इन कलर, व्हाईट इन कलर. ओके, आता नेक्स्ट फीचर आपल्याला बघायचं आहे. जर
ते फोटोसिंथेटिक आहे किंवा त्याच्या फंक्शननुसार त्यांना नावं पण दिली जातात. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज फोटोबायॉन्ट किंवा फायकोबायॉन्ट, याला असंही म्हटलं जातं, ऑल्सो कॉल्ड फायकोबायॉन्ट. किंवा फोटोबायॉन्ट सुद्धा म्हटलं जातं. फोटोसिंथेसिस होतं, वनस्पती जसं काम करतात. फायको म्हणजे प्लांट, फायकोबायॉन्ट म्हणायचं. याला सुद्धा वेगवेगळं नाव आहे. फंगसला असं म्हटलं तर मायकोबायॉन्ट. सो ऑल्सो कॉल्ड ॲज मायकोबायॉन्ट. मायको मीन्स फंगस, फायको मीन्स प्लांट. फायको मीन्स प्लांट, प्लांट सारखं काम करतो. हा फंगस सारखं काम करतो, मीन्स फंगस. बायॉन्ट मीन्स लिव्हिंग, लिव्हिंग फॉर्म आहे. प्लांट लाईक लिव्हिंग फॉर्म असतो, हा फंगस लाईक लिव्हिंग फॉर्म असतो. याला फायकोबायॉन्ट किंवा मायकोबायॉन्ट असं याला म्हटलं जातं. ह्या दोघांचे ऑर नेम्स आहे. आता याचं फंक्शन काय आहे हे पण बघूया. याचं फंक्शन आहे सिंथेसिस ऑफ फूड. सिंथेसिस ऑफ फूड. अन्न मटेरियल तयार करण्याचं काम आहे. हे कोण करत असतं? अलगी. सिंथेसिस ऑफ फूड करत असतं. सो सिंथेसिस ऑफ फूड हे त्याचं मेन फंक्शन आहे. याचं काय फंक्शन आहे हे मात्र सिंथेसिस करत नाही. जमिनीतले क्षार आणि पाणी शोषून घेण्याचं काम करतं. जगातलं सगळ्यात बेस्ट ऍब्सॉर्बर कोण असतं? ती फंगस असते. सो ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम सॉइल. Absorption of water and minerals from soil. जमिनीमधून क्षार आणि पाणी शोषून घेणं हे महत्वाचं फंक्शन कोणाचं आहे? फंगसचं. फोटोसिंथेसिस, सिंथेसिस ऑफ फूड म्हणजे फोटोसिंथेसिस होतं, हे महत्वाचं फंक्शन आहे, ते म्हणजे अलगीच आहे. आता तुमच्या लक्षात आलंय की हा अन्न पदार्थ तयार करतो पण याच्याकडे शोषून घेण्याची क्षमता नाही, म्हणजे याला वॉटर मिनरल्स मिळत नाहीत. हा वॉटर मिनरल्स शोषून घेतो, मिनरल्स आहेत, परंतु बघा हा फूड तयार करतोय, हा फूड तयार करत नाही. हा वॉटर मिनरल शोषून घेत नाही, हा वॉटर मिनरल शोषून घेतो. मग हे दोघं एकमेकाच्या गरजा कशा भागवतात ते आपण बघूया. म्हणजे याला आपण बेनिफिशियल असोसिएशन, सिम्बायोटिक असोसिएशन मगाशी म्हटलं होतं, ते कसं होतं तर अलगी काय करते? तयार केलेलं फूड, सो अलगी सप्लाय फूड टू दी फंगस. अलगी सप्लाय फूड टू दी फंगस. बघा याला फूड मिळालं, याने पाणी आणि मिनरल शोषलेले होते, याला काय मिळालं? फूड. त्याच्या मोबदल्यात ही फंगस काय करते? या अलगीला मिनरल्स देते, मिनरल्स अँड वॉटर. म्हणजे अलगीला असा फायदा झाला की फंगस कडून अलगीला काय मिळालेलं आहे? मिनरल्स, वॉटर. आणि अलगी कडून फंगसला काय मिळालेलं आहे? फूड मटेरियल. हे दोघांनाही एकमेकाचा फायदा होतो, समान फायदा होतो, इक्वल बेनिफिटेड असतात, ज्याला म्युच्युअल बेनिफिटेड म्हटलं जातं. म्युच्युअल म्हणजेच इक्वल बेनिफिटेड. बेनिफिटेड असतं. आणि अशा पद्धतीचं जर म्युच्युअल बेनिफिटेड असेल तर याला म्हणायचं सिम्बायोटिक असोसिएशन. काय म्हणायचं? सिम्बायोटिक
association shows equal benefited, mutual benefited. दोघांना समान फायदा होतो. वन्स अगेन पुन्हा एकदा बघा, अल्गीमध्ये आणि फंगस यांची वैशिष्ट्ये काय, आणि हे दोन्ही एकत्र येऊन राहतात. एकत्र आले की काय तयार होतं, लायकेन्स. ग्रीन, व्हाईट. फोटोसिंथेटिक, नॉन फोटोसिंथेटिक. एटोट्रोपिक, हेटेरोट्रोपिक. फायकोबायंट, मायकोबायंट. प्लांट लाइक, फंगस लाइक. सिंथेसिस ऑफ फूड, absorption आहे. Algae gives food to the fungus and fungus gives mineral water to the algae. So both partners get equal benefited. Such a type of association is called as symbiotic association. आणि या symbiotic associationचं एक महत्वाचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे लिचेन्स किंवा तुम्ही त्याला लायकेन्स सुद्धा म्हणू शकता. ओके, ह्या दोघांच्या मधले जे डिफरन्स आहेत ते डिफरन्स व्यवस्थित लिहून घ्या नोट मध्ये. चला, तुम्ही हे डिफरन्सेस लिहून घेतलेले असतील. आता आपल्याला ह्या लायकेनचे टाइप्स आणि लायकेनचे इम्पॉर्टन्स काय काय हे पण आपण बघूया. सो टाइप्स ऑफ लायकेन्स. काय पाहायचं आहे आपल्याला, टाइप्स ऑफ लायकेन्स. अतिशय सोपा पार्ट आहे. सो टाइप्स ऑफ लायकेन्स बेस्ड ऑन फंगल पार्टनर. लायकेन बेस्ड ऑन फंगल पार्टनर. त्याच्यामध्ये त्या लायकेनमध्ये फंगस कोणती आहे, कोणत्या प्रकारची फंगस आहे, त्या फंगल पार्टनर आपल्याला माहित आहे. दोन पार्टनर असतात. कोणते दोन पार्टनर असतात, एक अल्गी असते, एक फंगस असते. दोन पार्टनर आहेत. मग नक्की फंगस मध्ये मगाशी आपण टाइप्स बघितले होते. फायकोमायसिटीज बघितलं होतं, त्याच्यानंतर अस्कोमायसिटीज बघितलं होतं, ड्यूटेरिओमायसिटीज बघितलं होतं, बरोबर. बॅसिडिओमायसिटीज बघितलं. तर या फंगस मधली नक्की फंगस लायकेन मध्ये कोणती आहे, त्या फंगस नुसार काय तयार होतात, लायकेन्स तयार केले जातात. सो टाइप्स ऑफ लायकेन्स बेस्ड ऑन फंगल पार्टनर. फंगल पार्टनर नुसार त्याचे टाइप्स आहेत. तीन महत्वाचे टाइप्स आहेत त्याच्यामध्ये. एक फर्स्ट टाइप आहे तो म्हणजेच नंबर 1 आहे अस्कोलायकेन्स. अस्कोलायकेन्स बघा, अस्कोलायकेन्स. खरं तर या नावानुसार तुम्हाला कळालंय ज्या लायकेन मध्ये अस्को ही फंगस आहे. हा जो पहिल्यांदा आपण लिहितो तो फंगसचा पार्ट आहे. सो दिस इज द फंगस. म्हणजे नावामध्येच त्याचं उत्तर आहे. अस्कोमायसिटीज याचा अर्थ अस्कोलायकेन मध्ये अस्कोमायसिटीज ऍज अ फंगल पार्टनर. त्याचा जो फंगल पार्टनर आहे तो असतो अस्कोमायसिटीज. सो अस्कोमायसिटीज ऍज फंगल पार्टनर. किती सोपं आहे बघा, अस्कोमायसिटीज. ओके. सेकंड टाइप आहे नंबर 2 बॅसिडिओमायसिटीज. म्हणजेच बॅसिडिओमायसिटीज ही फंगस असते आणि म्हणून त्याला बॅसिडिओलायकेन्स म्हणायचं. बॅसिडिओलायकेन्स. ओके. का असेल फंगल पार्टनर,
बॅसिडिओमायसिटीज नावावरून लक्षात ठेवायचं. इथं आस्को म्हणजे आस्कोमायसिटीज, बॅसिडिओ म्हणजे बॅसिडिओमायसिटीज. सो बॅसिडिओमायसिटीज as a fungal partner, and that's why called as basidiolichens. Okay, समझ में आया? वेरी सिंपल, basidiolichens. नंबर 3 है बघा, फर्स्ट आस्को, देन बॅसिडिओ and then डिटेरिओमायसिटीज म्हणजेच ड्यूटेरोलायकेन. ड्यूटेरोलायकेन्स. याच्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे ड्यूटेरो, म्हणजे तुम्हाला फंगसचं नाव कळालेलं आहे, ड्यूटेरिओमायसिटीज. ड्यूटेरिओमायसिटीज ऍज अ फंगल पार्टनर. ओके, या ठिकाणी तुम्हाला लायकेनचे टाइप्स कळाले बेस्ड ऑन फंगल पार्टनर. फंगल पार्टनर नुसार आपण त्याचे लायकेनचे टाइप्स बघितले. ओके, आता या लायकेनचे टाइप्स अजूनही पाहता येतात, टाइप्स बेस्ड ऑन स्ट्रक्चर. सो टाइप्स बेस्ड ऑन स्ट्रक्चर ऑफ लायकेन्स. स्ट्रक्चर ऑफ लायकेन्स. आता याच्यामध्ये स्ट्रक्चर नुसार जर टाइप बघितले तर याच्यामध्ये पहिला टाइप आहे, नंबर 1 आहे क्रुस्टोज लायकेन्स. दुसरा आहे तो म्हणजे ज्याला आपण ब्रँचड म्हणू शकतो, फोलिओज लायकेन्स, क्रुस्टोज लायकेन आणि फ्रुटिकोज. फोलिओज लायकेन्स आणि फ्रुटिकोज लायकेन. याचं जे स्ट्रक्चर असतं ते थिन आणि फ्लॅट असतं. थिन अँड फ्लॅट स्ट्रक्चर. याचं स्ट्रक्चर लोब्ड असतं. याचंही लोब्डच असतं अँड ब्रँचड असतं. हे स्ट्रक्चर नुसार क्रुस्टोज, फोलिओज, फ्रुटिकोज आणि फंगल पार्टनर नुसार हे 3 आपल्या सिलेबस मध्ये हे 3 टाइप्स आहेत. हे आपण टाइप्स बघितले. टाइप्स मध्ये काय शंका आहे? अकॉर्डिंग टू फंगल पार्टनर, अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर, थिन आणि फ्लॅट स्ट्रक्चर असेल तर क्रुस्टोज, लोब्ड स्ट्रक्चर असेल तर याला म्हणायचं फोलिओज, आणि ब्रँचड स्ट्रक्चर असेल, लोब्ड असेल तर याला म्हणायचं फ्रुटिकोज. ओके, आता हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला लायकेनचा इम्पॉर्टन्स पाहणं गरजेचं असेल. त्याचे इम्पॉर्टन्स काय काय आहेत हेही बघूया आपण. इम्पॉर्टन्स ऑफ लायकेन्स. बघा काय काय इम्पॉर्टन्स आहे. काही लायकेन असे आहेत की जे अन्न पदार्थ म्हणून वापरले जातात. म्हणजे पहिला महत्वाचा या सिग्निफिकन्स आहे फूड सोर्स. फूड सोर्स हा पहिला बेनिफिट आहे. नंबर 2 आहे लायकेन पासून वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स तयार केले जातात. सो युज्ड इन मेडिसिन्स. used in medicines. त्याच्यानंतर नेक्स्ट यूज आहे केमिकल इंडस्ट्री मध्ये लायकेन पासून वेगवेगळी केमिकल्स तयार केली जातात. सो प्रोडक्शन ऑफ केमिकल्स. प्रोडक्शन ऑफ केमिकल्स.
देन नंबर 4, खडकाचं मातीत रूपांतर करण्याचं काम सुद्धा लायकेन्स करतात. म्हणजे वेदरिंग ऑफ रॉक्स, रॉक्स आर कन्व्हर्टेड इनटू सॉइल. रॉक्स आर कन्व्हर्टेड इनटू सॉइल, याला वेदरिंग ऑफ रॉक म्हटलं जातं. खडकाचं मातीत रूपांतर करतात. आणि याला पोल्युशन इंडिकेटर म्हणूनही आपण त्याच्याकडे पाहत असतो, का ज्या ठिकाणी पोल्युशन आहे की नाही, हे कमी आहे की जास्त आहे हे ओळखण्यासाठी पोल्युशन इंडिकेटर. So these are the various importance of the lichens. बघा, लायकेनच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या, लायकेनचे फंगल पार्टनर नुसार टाइप्स बघितले, लायकेनचे स्ट्रक्चर नुसार टाइप बघितले, आणि लायकेनचे इम्पॉर्टन्स आहे फूड सोर्स, अन्न पदार्थ म्हणून, औषधं तयार करण्यासाठी मेडिसिन्स मध्ये वापरलं जातं, वेगवेगळी केमिकल्स तयार केली जातात. त्याच्यानंतर रॉकचं रूपांतर, खडकाचं मातीत रूपांतर केलं जातं, ज्याला वेदरिंग म्हटलं जातं. पोल्युशन इंडिकेटर म्हणून केलं जातं. केमिकल इंडस्ट्रीमध्ये सोप तयार करण्यासाठी, त्याच्यानंतर ऑइल्स तयार करण्यासाठी, कॉस्मेटिक्स तयार करण्यासाठी, अल्कोहोल्स तयार करण्यासाठी हे वेगवेगळे युजेस आहेत लायकेन्स. आणि या ठिकाणी आपला सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हा जो पार्ट आहे, हा पार्ट आपला कंप्लीट होतो. या सिस्टमॅटिक्स मध्ये आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन बघितली होती, त्याच्यानंतर 2 किंगडम, 3 किंगडम, 4 किंगडम आणि 5 किंगडम ह्या सिस्टीम कोणी आणल्या हे पाहिलं. या सगळ्यापैकी आपण एकच सिस्टीम अभ्यासली, ती म्हणजे 5 किंगडम सिस्टीम. कोणी दिलेलं आहे माहित आहे, व्हाईटकरने दिलेले. कोणकोणते 5 किंगडम हे पण आपण अभ्यासले. सांगा वन बाय वन. नंबर 1 प्रोटिस्टा, मोनेरा पासून सुरुवात करूया आपण. मोनेरा. नंबर 2 प्रोटिस्टा, त्याच्यानंतर प्लांटी, त्याच्यानंतर फंगाय, त्याच्यानंतर ॲनिमॅलिया. ओके, ह्या सगळ्या किंगडमची वैशिष्ट्ये, त्याचे सब टाइप्स, त्याचे एक्झाम्पल, हाही पार्ट आपण याच्यामध्ये डिटेल अभ्यासला. याच्यानंतर आपण असेल्युलर ऑर्गॅनिझम्स बघितले. 3 महत्वाचे असेल्युलर ऑर्गॅनिझम्स बघितले. त्यापैकी पहिले व्हायरसेस अभ्यासलं, राईट. व्हायरसेस, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स, टाइप्स, इम्पॉर्टन्स, स्ट्रक्चर. याच्यानंतर आपण व्हायरॉइड्स बघितले, त्याच्यानंतर प्रायॉन्स बघितले, आणि सगळ्यात शेवटी आपण लायकेन्स, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स, लायकेनचे टाइप्स, लायकेनचे इम्पॉर्टन्स, आणि इथं आपला हा नंबर 2 रिड्युस्ड सिलेबस नुसार जो टॉपिक आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, हा जो पार्ट आहे तो कंप्लीट होतो. ओके, हे व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. थँक्यू.